हातात मेणबत्ती घेऊन हळहळ कसली व्यक्त करताय? त्यापेक्षा तुमच्या घरातील दिव्यामध्ये महिलांचा आदर करायचा, महिलांचा सन्मान करायचा हा संस्कार त्याच्यामध्ये रुजवा. माझी बहीण तशीच दुसऱ्याची बहीण हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवा. मग बघा, हा संदेश ज्यावेळेला त्याच्यापर्यंत पोहोचेल, हा संस्कार ज्यावेळेला त्याच्यापर्यंत पोहोचेल, मग प्रत्येक मुलीला बिनधास्त जगायचंय मला, बिनधास्त राहायचंय मला, बिनधास्त जगायचंय मला, बिनधास्त राहायचंय मला हे म्हणण्याची वेळ कदापि येणार नाही. पण समाजातील या दुष्प्रवृत्तीच्या अशा नराधमांमुळे सध्या ही वेळ तिच्यावर आली आहे. हो.